मी डॉक्टर मनीषा केतकर, सौ मेधा सोवनी यांच्या गोष्टीतून गीता या लेखांवर आधारित भागातून गीतेचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करत आहे. महाभारत हा एक प्राचीन म्हणजे इसवी सन पूर्व 2200 ते 2000 इतका जुना संस्कृत काव्यग्रंथ आहे. महर्षी व्यास यांनी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला अशी मान्यता आहे. यात एकूण 1,10,000 श्लोक आहेत. महाभारतातील मूळ पुरुष कुरुराजा, त्याने सरस्वती नदीच्या तीरावर तपश्चर्या केली आणि त्याच्यावर प्रसन्न होऊन इंद्राने सांगितले की तू जेवढी जमीन नांगरशील ती पुण्यभूमी समजली जाईल, म्हणजे येथे मरण येणाऱ्याला उत्तम गती प्राप्त होईल. सोन्याच्या नांगराने त्याने जी जमीन नांगरली ते कुरुक्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्र. महाभारत कथेची सुरुवात शंतनू राजापासून होते. शंतनू व गंगा यांचा 8वा पुत्र म्हणजे देवव्रत म्हणजे भीष्म. शंतनू आणि सत्यवतीची म्हणजे त्यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलं म्हणजे चित्रांगद आणि विचित्रवीर्य. यातील चित्रांगद युद्धात मरण पावला. विचित्रवीर्याची 3 मुलं धृतराष्ट्र, पांडू आणि दासीपुत्र विदुर. धृतराष्ट्र जन्मांध असल्यामुळे पांडूला राजा केले. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल व सहदेव ही पांडूची मुले म्हणजे पांडव. तर दुर्योधन, दुःशासन, युयुत्सु, विकर्ण असे एकूण 100 धृतराष्ट्राचे मुलगे म्हणजे कौरव. द्यूतात हरून 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगून पांडव परत येतात तेव्हा त्यांचं राज्यच काय, पण सुईच्या अग्रा इतकी देखील जमीन पांडवांना देण्यास दुर्योधन तयार नसतो व तो पांडवांना युद्धाचं आव्हान देतो. कुरुक्षेत्रावर 18 दिवस हे युद्ध होऊन पांडवांचा विजय होतो व युधिष्ठिराला हस्तिनापूर राज्याची प्राप्ती होते. याच युद्धाच्या सुरुवातीला कुरुक्षेत्रावर स्वतःचे आप्त गुरुजन यांना पाहून त्यांच्याशी लढण्याच्या कल्पनेने अर्जुन हताश निराश होतो. त्यावेळी त्याच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णांनी रणांगणामध्ये अर्जुनाला केलेला उपदेश, त्याच्या शंकांचे केलेले निरासन म्हणजे भगवद्गीता. हा एक प्राचीन भारतीय तत्वज्ञान विषयक ग्रंथ आहे. यात 18 अध्याय व 700 श्लोक आहेत. प्रत्येक अध्यायात एक योग म्हणजे माहिती सांगितली आहे. आता गीता का शिकावी किंवा ऐकावी हे मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला आता काही आवाज किंवा गाणी ऐकवते. ऐकलं? काय वाटलं? बाळाचं रडणं ऐकून भीती, निराशा आणि प्रेमस्वरूप आई ऐकून दुःख, तर आनंदी आनंदगडे ऐकून प्रसन्न आनंदी वाटलं ना? आणि घंटेचा आवाज ऐकून पवित्र वाटलं, हो ना? म्हणजे आपण जे ऐकतो त्याचा परिणाम आपल्या मनस्थितीवर होतो. म्हणून नेहमी चांगलेच ऐकावे आणि म्हणून गीता ऐकावी. गीता काय शिकवते यासाठी एक गोष्ट सांगणार आहे. बुडबुड घागरी ही तुम्ही लहानपणी ऐकलीच असेल. एक होते माकड, एक होती मांजर आणि एक होता उंदीर. या तिघांची फार गट्टी होती. एकदा तिघांनी खीर करायचं ठरवलं. त्याप्रमाणे सगळे कामाला लागले. माकडाने पातेले आणले, उंदराने रवा आणि साखर आणली, मांजराने दूध आणले. सगळ्यांनी मिळून लाकडे गोळा केली. मांजराने चूल पेटवली आणि छानपैकी खीर तयार झाली. मनीमाऊ खीरीची राखण करायला थांबली आणि थोडी थोडी करता करता तिने सगळी खीर खाल्ली. माकडाला संशय आला. त्याने एक घागर आणली. तो म्हणाला, ही घागर आपण नदीत उपडी ठेवू. आळीपाळीने आपण त्या घागरीवर बसायचे आणि म्हणायचे, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. माकड आणि उंदीर बसल्यावर घागर बुडली नाही. मग मनीमाऊ भीत भीत घागरीवर बसली. तिचे पाय लटलटू लागले. घागर हलू लागली. ती म्हणाली, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी.
आणि हळूहळू घागर बुडू लागली. मनीमाऊ गटांगळ्या खाऊ लागली. घाबरून ती ओरडू लागली, मला वाचवा वाचवा, मी खीर खाल्ली. आता या कथेचे तात्पर्य हे आहे की खोटे बोलू नये, बरोबर? पण ह्याचा गर्भित अर्थ असा आहे की जगात 3 प्रकारची माणसे असतात. फसवणारी म्हणजे मांजरीसारखी, फसली गेलेली पण गप्प बसणारी म्हणजे उंदरासारखी, आणि फसवले त्याला शोधून जाब विचारणारी म्हणजे माकडासारखी. या 3ऱ्या प्रकारच्या माणसांमुळे जग सुरळीत सुरू आहे. इतरांना सतत माफ करून उपयोग नसतो. आपण नेहमी सावध असायला हवे. सावध कसे राहावे हे गीता शिकवते. अन्यायाचा प्रतिकार करावा किंवा अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्याला साथ द्यावी, किमान त्याला विरोध तरी करू नये हे गीता शिकवते. गीता शिकावी, अर्थ समजून आचरणात आणावी. भवसागरात तरुण जाण्यासाठी गीता हा उत्तम पर्याय आहे. रोज आपण प्रत्येक अध्यायावर आधारित अशी एक एक गोष्ट ऐकू आणि मग बघूया त्यातून गीतेतलं थोडं थोडं ज्ञान आपल्याला घेता येतंय का. प्रत्येक भागाच्या शेवटी एक छोटासा प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं उत्तर पुढच्या भागाच्या सुरुवातीला सांगणार आहे. तर आजचा प्रश्न आहे, भगवान श्रीकृष्णांच्या गुरूंचं नाव काय? भगवान श्रीकृष्णांच्या गुरूंचं नाव काय?